भोर तालुक्यातील रस्त्याप्रश्नी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळेंसाठी या आंदोलन न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त। गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक, रामकुंडात उतरत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन। रिझर्व्ह बँकेचं नवं वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर, व्याजदरात कपात झाल्याने सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार, रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटने घट। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप, सरसकट पुजाऱ्यांवर आरोप नको, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची विनंती, 35 पैकी 21 आरोपी फरार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आंदोलनास बंदी, पुणे पोलिसांचं मोठं पाऊल, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध। मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन, मराठी विरुद्ध अमराठीवादाच्या पार्श्वभूमीवर धमकी, दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल। बँकांमधील मराठी भाषा वापराच्या मुद्द्यावर मनसे इंडियन बँक असोसिएशन सोबत चर्चा करणार, मनसे सर्व राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांसोबत चर्चा करणार। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण, थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील निकाल येणार, कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता। पंजाबमधील भाजपा नेत्याच्या घरावरील हल्ला प्रकरण, 2 आरोपींना पोलिसांकडून अटक, 1 आरोपी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड। 26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला आज उशिरा किंवा उद्या पहाटे भारतात आणण्याची शक्यता, राणाला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।